नमस्कार मित्रांनो, आजच आपली कंबाईनची पूर्व परीक्षा झाली आहे आणि सर्वांना हा पेपर चांगला गेला असेल। आज आपण इकॉनॉमिक्स आणि नंतर पॉलिटी या दोन विषयांच्या प्रश्नांचं आपण अनालिसिस घेऊया। पण एक गोष्ट 100% तुम्हाला जाणवली असेल की हा पेपर खूपच सोपा पेपर आलेला होता। मला वाटतं करंट अफेअर्सचे काही प्रश्न सोडले तर बहुतेक सगळे प्रश्न हे एकतर आपल्या पुस्तकांमधून सॉल्व्ह करण्यासारखे होते किंवा आपल्या क्लास नोट्स मध्ये होते किंवा वर्गात शिकवलेल्या गोष्टींमध्ये होते। त्यामुळे मी 100% खात्रीने सांगू शकतो की इकॉनॉमिक्सचे पुस्तक, पॉलिटीचं पुस्तक, क्लास नोट्स, हिस्ट्री, त्यानंतर इव्हन या दोन्ही विषयांचे जे आपल्या रिव्हिजन नोट्स आहेत त्या रिव्हिजन नोट्स ज्याने व्यवस्थित पूर्ण केलेले आहेत, या 4-5 पुस्तकातूनच फक्त आपल्याला किमान 60% प्रश्न सॉल्व्ह करता येण्यासारखे आहेत। आणि मला वाटतं 60% म्हणजे 100 पैकी 60 म्हणजे हमखास तुम्ही कट ऑफ पेक्षा याच्या आधारावर पुढे जाऊ शकतात। तर आपण ते मोजू सुद्धा कोणते प्रश्न किती आलेले आहेत। पण आज मात्र आपण या सगळ्या प्रश्नांचं अनालिसिस करूया। एकदम सिंपल साधे प्रश्न होते, 2-3 प्रश्न सोडले तर इकॉनॉमिक्स मध्ये कुठलाही प्रश्न फारसा तसा काही अवघड नव्हता। एक एक गोष्ट बघूया आणि जे काही थोडंसं अवघड म्हणजे थोडक्यात डायरेक्ट रेफरन्स नसलेले असले तरी सुद्धा ते सुद्धा एलिमिनेशनने सोडवणे शक्य होते हे आपल्याला दिसेल। बघा, त्यातला पहिला 21वा प्रश्न आहे की खालीलपैकी कोणतं विधान, मी इथला इंग्लिश मधला पॉइंट घेतोय, सीपीआय फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स यांना ह्या निर्देशांकाबद्दल लागू आहे। तर पहिलं विधान हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असो। ऍटलिस्ट तुम्ही ह्या निर्देशांकाचं नाव गृहीत धरलं, औद्योगिक कामगारांसाठीचा ग्राहक किंमत निर्देशांक, तरी ऍटलिस्ट एक गोष्ट तर लक्षात येते इथे की हा औद्योगिक कामगारांसाठी आहे, त्यामुळे सर्व कामगारांसाठी लागू होते हे विधानच मात्र चुकतंय। हे लगेच आपल्याला इथे सहज एलिमिनेट करण्यासारखं आहे। केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरलं जातं। तुम्ही पुस्तकात वाचलं असेल की औद्योगिक कामगारांसाठीचा हा सीपीआय हा कोणत्या गोष्टींसाठी वापरला जातो हे तुम्ही वाचलं असेल। तर इथे केवळ शब्द आला की आपण बघतो बघा की एलिमिनेशन मध्ये बऱ्याच वेळा असे एक्स्ट्रीम वर्ड्स दिले असतील ते सहसा चुकीचे असण्याची शक्यता असते। पण केवळ वेतन निश्चित करण्यासाठी वापरला जातो हे चुकीचं आहे, कारण मुख्यतः याचा वापर हा डीए म्हणजे डिअरनेस अलाउन्स म्हणजेच याचा अर्थ महागाई भत्ता, आणि तो सुद्धा कोणासाठी तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी किंवा सरकारी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा खाजगी क्षेत्रात ज्या कंपन्या कंपनी कायद्याखाली रजिस्टर झालेल्या आहेत त्या कंपन्या, तर त्यांचा डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता ठरवण्यासाठी पण तो वापरला जातो। आणि किमान वेजेस वेगवेगळ्या कामांसाठी किती द्यायचे यासाठी सुद्धा तो वापरला जातो। त्यामुळे केवळ असल्यामुळे हे विधान सुद्धा चूक आहे। हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे। कुठलाही निर्देशांक म्हटला आणि त्यातही हा ग्राहक निर्देशांक म्हटल्यानंतर ग्राहकोपयोगी वस्तू आणि सेवांच्या किमतींवरनं तो काढला जातो, म्हणून निश्चित बास्केटवर आधारित आहे जे कधीच बदलत नाही असं म्हटलेलं आहे। तर आपल्याला माहितीये की रेग्युलरली आपण ह्या निर्देशांकांचे जे आधारभूत वर्ष आहेत ते बदलवतो आणि बदलताना कोणत्या वस्तू आणि सेवांच्या किमतींवरनं हा निर्देशांक काढायचा त्या वस्तू सेवांमध्ये सुद्धा आपण बदल करत असतो। त्यामुळे हा निश्चित बास्केटवर आधारित असतो, पण तो कायमस्वरूपी निश्चित केलेला असतो, तो कधीच बदलत नाही हे मात्र निश्चितच चुकीचं येईल किंवा करेक्ट येणार नाही। राहिला मत हा की औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळवून त्यांचे जीवनमान चांगला राखण्यासाठी हा मदत करतो। हा मदत करतो म्हणण्यापेक्षा हे इंग्लिश मधलं वाक्य जास्त बेटर आहे। इट हेल्प्स टू एन्श्युअर दॅट इंडस्ट्रियल वर्कर्स रिसीव्ह फेअर वेजेस। या निर्देशांकामुळे औद्योगिक कामगारांना न्याय्य म्हणजे योग्य अशा प्रकारचे वेजेस मिळतील आणि त्याच्यामुळे त्यांना डिसेंट स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करता येऊ शकेल। तो मेंटेन करण्यासाठी आवश्यक तेवढं त्यांना वेतन मिळेल यासाठी याचा वापर होतोय। त्यामुळे हे फक्त ड उत्तर ड पर्याय बरोबर आहे, त्यामुळे अल्टिमेटली फक्त ड म्हणजे हा तिसरा पर्याय याचा करेक्ट आला पाहिजे। पुढचा प्रश्न बघा, सगळ्यांनी आपल्या पुस्तकामध्ये दिलेला जो आरबीआयच्या कामांचा जो काही बॉक्स आहे त्या बॉक्समध्येच आरबीआयची कामं दिलेली आहेत आणि त्याचबरोबर आरबीआयच्या कामांशी संबंधित नाही पण आरबीआयची जी काही सगळी पतसाधनं आहेत त्यांचा बॉक्स दिलेला आहे, त्याचं संख्यात्मक आणि गुणात्मक यांची लिस्ट दिलेली आहे। तर यांनी आपल्याला कोणतं साधन हे गुणात्मक नाही असा प्रश्न विचारलेला आहे। तर संख्यात्मक साधनं सगळ्यांना माहिती आहे, ती पाठ केल्यानंतर उरलेली सगळी गुणात्मक असतात असंही आपण बऱ्याचदा इव्हन लेक्चरमध्ये सुद्धा आपण हा पॉइंट बघितला होता बघा। तर संख्यात्मक साधनं सगळ्यांना लक्षात राहतात, CRR, SLR,
रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट किंवा OMO म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन्स, तर ही सगळी संख्यात्मक आणि उरलेली जरा अशी थोडीशी वाक्यांच्या संबंध जी दिसतात ती मात्र गुणात्मक असतात. तर इथलं कोणतं गुणात्मक पतसाधन नाही अशा प्रकारचा प्रश्न आलेला आहे. मला तर वाटतं हा कदाचित आपल्या पुस्तकात प्रश्नांच्या खाली जी प्रश्नांची यादी दिलेली म्हणजे प्रश्न दिलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा कदाचित अशा प्रकारचा प्रश्न असण्याची शक्यता आहे. मी काही बघितलं नाही पण असा आहे, मला असं लक्षात आठवतंय. म्हणजे तर उपभोग कर्जाचं नियंत्रण हे गुणात्मक साधन आहे. आदेशांद्वारे नियंत्रण हे सुद्धा गुणात्मक आहे. कर्ज तारण सीमांचं नियमन, त्या सीमांनाच खरं आपण गाळा म्हणतो, खरं मार्जिन म्हणतो, इथे त्याने सीमा शब्द वापरलाय. तर त्या गाळा किंवा सीमांचं नियमन हा सुद्धा गुणात्मक आहे. पण खुल्या बाजारातील व्यवहार म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन्स मात्र हे संख्यात्मक आहे. त्यामुळे 4 हे त्याचं उत्तर अशा प्रकारचं येईल. हा पुढचा 23वा प्रश्न मात्र हा फॅक्च्युअल प्रश्न होता, ज्याला माहिती आहे त्यालाच येण्याची शक्यता आहे. भारतीय हस्तोद्योग विकास मंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली. तर जनरली आपण बघतो एलिमिनेशनच्या पद्धतींमध्ये की जनरली वर्ष सहसा चुकीचं केलेलं नसतं. सहसा म्हणतात, आता चुकीचंही बनवलं जाऊ शकतं मुद्दामून, पण अचानक कुठल्या तरी एखाद्या विकास मंडळाबद्दलचा प्रश्न विचारायचा तर सहसा ते म्हणजे चुकीचं मांडलेलं असण्याची शक्यता नसते. अर्थात आज हे मंडळ या नावाने काम करत नाही, त्याचं नाव सुद्धा बदललेलं आहे. पण स्थापन करताना 58 साली मात्र हे महामंडळ या नावाने स्थापन केलेलं होतं, इंडियन हँडीक्राफ्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नावाचं. त्या नावात देशातल्या हस्तोद्योगांचा विकास करणे ही त्याची जबाबदारी होती. आणि आता अलीकडे सुरू झालेली एक योजना आहे, पंतप्रधानांनी मला वाटतं काही 1-2-3 वर्षांपूर्वी सुरू केली, PM विश्वकर्मा कौशल सन्मान योजना. ही एक केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. तर तुम्हाला आठवत असेल आपण लेक्चर्समध्ये बऱ्याच वेळा योजनांचं विभाजन घेतो. काही केंद्र पुरस्कृत असतात, काही केंद्रीय योजना असतात, काही राज्य योजना असतात. तर इथे मात्र, आणि मी नेहमी पण म्हणत असतो की एखाद्या योजनेचा अभ्यास करत असताना कुठल्या महत्वाच्या गोष्टींवर आपण भर दिला पाहिजे हे सांगत असताना नेहमी एक पॉइंट सांगितलं की ती या तिघांपैकी कुठली योजना असते हे पण बघण्याचा प्रयत्न करा. सहसा याच्यावर आतापर्यंत कधी फारसे प्रश्न आलेले नाहीत, पण आता मात्र याच्याशी संबंधित हा प्रश्न आला. तर ही काही केंद्र पुरस्कृत योजना नाही, ही मात्र केंद्रीय योजना आहे किंवा सेंट्रल, ज्याला इंग्लिशमध्ये आपण सेंट्रल सेक्टर स्कीम म्हणतो. तर ती सेंट्रल सेक्टर स्कीम असल्यामुळे हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. त्यामुळे एकच विधान करेक्ट आहे, बरोबर, म्हणून याचं पहिलं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे. पुढचा प्रश्न आपल्या पुस्तकात सरळ नवीन एडिशन मध्ये सरळ दिलेला आहे. कोणत्याही ठिकाणची लोकसंख्या निश्चित करायची असेल तर कोणत्या 3 घटकांचा आपण विचार करतो. एक म्हणजे जन्मदराचा, मृत्यूदराचा. जन्मदरामुळे किती मुलांचा, बालकांचा जन्म झाला, मृत्यूमुळे किती लोक लोकसंख्येतनं निघून गेले, पण याचबरोबर एखाद्या ठिकाणी बाहेरून किती लोक आले आणि तिथून बाहेर किती गेले, म्हणजे स्थलांतर किती झालं. या 3 गोष्टींच्या आधारावर आपण कुठल्याही प्रदेशाची डेमोग्राफी म्हणजे लोकसंख्या शास्त्र आपण ठरवत असतो. म्हणून भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते, तर जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर, ह्या 3 गोष्टींचा त्याचा संबंध असतो. IMF, तर हा प्रश्न बघा, आधी प्रश्न आपण वाचूया. IMFच्या 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था म्हणजे सर्वात श्रीमंत देशांचा योग्य क्रम लावा. म्हणजे याचा अर्थ आपण जेव्हा जगातल्या वेगवेगळ्या देशांचा GDP नुसार, आणि तो पण मौद्रिक दराने ठरलेल्या GDP नुसार आपण क्रम लावतो, तेव्हा पहिल्या 5 अर्थव्यवस्था कोणत्या. तर सगळ्यांनी GDP नुसार आणि PPP नुसार गेल्या 2-3 वर्षातले सगळे आकडे इव्हन वर्गामध्ये आपण घेताना जो काही क्रम त्या आपल्या अलीकडच्या एडिशन मध्ये दिलेला असतो, तर त्याच्यात काही फ्युचरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे का याचाही आपण अभ्यास करतो. तर तुम्हाला लक्षात आलं असेल किंवा तुम्ही स्वतःही केलं असेल अनालिसिस की जो सध्या 5 देशांचा क्रम आहे तो पुढच्या काही वर्ष तरी जाण्याची शक्यता नाही, तोच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्ष काही असलं तरी तोच क्रम. आणि पीपीच्या बाबतीत जेव्हा भारताचा 3रा क्रमांक येतो तर 2रा आणि पहिला, तर याच्यातही पुढचे कित्येक वर्ष तोच क्रम राहण्याची शक्यता आहे. म्हणून मौद्रिक दरानुसार जर बघितलं तर पहिल्या क्रमांकाला US म्हणजे अमेरिका आहे, 2ऱ्या क्रमांकाला चीन आहे, 3ऱ्या क्रमांकाला जपान आहे, 4थ्या क्रमांकाला जर्मनी आहे आणि 5व्या क्रमांकाला भारत आहे. पण यांनी जर्मनी आधी घेतलाय, जपान आधी घेतलेला आहे, तर निश्चित जपान नंतर घेतलं तर निश्चित हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न आपल्याला कॅन्सल करून आला पाहिजे याची
तुम्ही जे काय आवश्यक कृती आहे ती कृती करा. आपण हे जर म्हटलं तर हे सगळं करेक्ट आहे इथलं, पण मात्र या ठिकाणी जपानचं जर्मनी, जर्मनीचं जपान असं झालं पाहिजे. आणि बाकी वरती तर कुठे बसतच नाही, कारण पहिला अमेरिका येते, इथे अमेरिका. भारत निश्चितच दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था अजून तरी झाली नाही. आपल्याला या 4 देशांना क्रॉस करायचंय, 3 देशांना क्रॉस करायचंय, ते निकटतम वर्षात तरी शक्य नाही. त्यामुळे एक तर हा किंवा हा यूएस ज्याला पहिल्यांदा माहिती तो भारत इथे म्हटल्यानंतर लगेच हे कट होतंय. राहिला एकच पर्याय, पण तो सुद्धा त्यांनी तिसऱ्या आणि चौथ्याच्यात काय म्हणतात ते गफलत केलेली आहे. त्यामुळे आय थिंक नाही तर आय एम व्हेरी शुअर की हा प्रश्न आपल्याला कॅन्सल होऊन आला पाहिजे. आता हा प्रश्न बघा, विजय केळकर समितीचा अहवाल डॅश संबंधित आहे. आता विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली आतापर्यंत अनेक समित्या स्थापन झाल्या आहेत. ते प्रसिद्ध अर्थतज्ञ होते. आपण अभ्यासातही बराच वेळा बघतो बघा की आरआरबीची संख्या आता भरपूर झाली आहे. 87 साली ती बंद करा आता, म्हणजे नवीन आरआरबी स्थापन करू नका, हे पण यांनी सांगितलं होतं. 2002 साली करांशी संबंधित एक समिती त्यांची होती, पण ती दोन्ही करांशी संबंधित होती, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सुद्धा. दरम्यानच्या अलीकडच्या काळात पीपीपी म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप याच्याशी संबंधित त्यांची समिती होती. ऑइल सेक्टरच्या बाबतीत काय करायला पाहिजे याच्याशी संबंधितही त्यांची समिती होती. आता यांनी नक्की कुठल्या समितीचा उल्लेख केलेला आहे आणि कोणत्या वर्षाच्या समितीचा उल्लेख केलेला आहे याच्याबद्दल कुठलाही उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. याला म्हणतात टिपिकल एमपीएससीचे प्रश्न. चुकीने हा प्रश्न काढलेला नाहीये, हा लगेचच कुठून तरी उचललेला आहे, हे लगेच आपल्याला लक्षात येतं. आणि मला तर वाटतं की आपल्या एमपीएससीच्या एखाद्या मुलाने जरी प्रश्न काढायचा म्हटलं असतं तर त्याने तिथे वर्ष देण्याची शक्यता राहिली असती. म्हणजे जास्त अचूक प्रश्न आपल्या मुलांनी काढला असता, अचूक किंवा ज्याला काय बिनचूक. पण मात्र हे एमपीएससीचं एक काय म्हणतात तर एक शिक्का बसल्यासारखेच की काही निरर्थक प्रश्न काढण्याची शक्यता त्यांची असतेच. तर समिती कुठल्या सालची हे देणं अपेक्षित होतं, कारण विजय केळकर यांची काही फक्त एक सिंगल समिती नाही. त्यातल्या ते आता जर एलिमिनेशन करायचं म्हटलं तर प्रशासकीय सुधारणांबद्दल त्यांची कशी वेगळी कोणती समिती नाही, व्यापार विषयक सुधारणांबद्दल वेगळी समिती नाही, वित्तीय क्षेत्रातल्या सुधारणा म्हणजे खास या नावाने कोणती समिती नव्हती. राहिलं काय अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा, पण जी 2002 ची त्यांची करांशी संबंधित समिती होती ती मात्र प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारच्या करांच्या मध्ये काय सुधारणा केल्या पाहिजे याबद्दलची समिती होती. त्यामुळे निवडायचंच म्हटलं तर हे आपण निवडलं पाहिजे, पण 100% ते करेक्ट नाही. नुसतं कर विषयक सुधारणा असते किंवा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असतं तर ते जास्त अचूक झालं असतं. म्हणून आपण याचं 2 उत्तर सध्यापुरतं म्हणूया. हा तर सगळ्यांना आलेला प्रश्न असेल. आपल्याला माहिती आहे की एमपीआय हा 2010 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आला, पण तो कोणाच्या जागी इंट्रोड्यूस करण्यात आला तर एचपीआयच्या जागी इंट्रोड्यूस करण्यात आला. आणि एचपीआय कुठे कॅल्क्युलेट केला जात असतो रेग्युलरली तर एचडीआर मध्ये, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट मध्ये. त्यामुळे डॅश मध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना लागू करण्यात आली. तर 3 उत्तर त्याचं आलं पाहिजे. हा प्रश्न मात्र थोडा कॉन्सेप्च्युअल होता. ज्याला जीडीपी जीएनपी यातल्या संकल्पना कळल्यात व्यवस्थित त्यालाच हा प्रश्न आलेला असण्याची शक्यता आहे. हा आणि अजून जीडीपी संबंधी अजून एक प्रश्न आहे त्या दोन्ही प्रकारचा. हा मात्र मला वाटतं तुलनेनं सोपाच आहे. स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. बघा आता राष्ट्रीय उत्पादन सेम आहे, म्हणजे तुलना करायची फक्त स्थूल आणि निव्वळ या 2 गोष्टींमध्ये. आणि स्थूल आणि निव्वळ म्हणजे ग्रॉस आणि नेट यांच्यात फरक असतो नेहमी डेप्रिसिएशनचा. आणि डेप्रिसिएशन जर वजा केलं तर नेट नेहमीच ग्रॉस पेक्षा कमी येणार आहे. त्यामुळे त्यात काही दुमत नाही. त्यामुळे हे विधान करेक्ट झालं. स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो, निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. तर ही करेक्ट आहे. जेव्हा आपण स्थूल राष्ट्रीय उत्पादन काढतो म्हणजे उत्पाद काढतो तेव्हा आपण घसारा त्यातनं वजा केलेला नसतो म्हणून घसाऱ्याचा समावेश असतो. आणि नेट जेव्हा आपण काढतो तेव्हा आपण घसारा वजा केलेला असतो म्हणून त्यात घसाऱ्याचा समावेश नसतो. त्यामुळे ही दोन्ही विधानं करेक्ट झाली. त्यामुळे उत्तर आपलं 3 हे उत्तर आलं पाहिजे. आता हा एक प्रश्न आहे. तर हा पण आता 2023-24च्या अर्थसंकल्पाबद्दल, त्याच्यानंतर 24-25 आला आणि आता तर कालच्या दिवशी 25-26 आला. समजा तो सोडून दिला तरी सुद्धा
त्याच्यानंतरचाही अर्थसंकल्प उपलब्ध असताना 23-24च्या अर्थसंकल्पावर का प्रश्न काढला आणि तो सुद्धा किती कोटी रुपयांची तरतूद एखाद्या गोष्टींवर करण्यात आली त्या अर्थसंकल्पात, अशा निरर्थक प्रश्नाचा समावेश आता मी म्हटल्याप्रमाणे असतो, तर तसाच हा प्रश्न आहे. त्यामुळे हा सुद्धा प्रश्न कुठून तरी उचललेला आहे, तो काही विचारपूर्वक काढलेला प्रश्न नाही. तरी त्यातला त्यात पहिलं जे आहे, भरड धान्य श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आलं, तर हे करेक्ट झालं. किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी या बजेटमध्ये 23,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. इतकं कोणी पाठ करणार नाही. अर्थसंकल्पात असंख्य तरतुदी असंख्य वेगळ्या गोष्टींसाठी केलेल्या असतात, त्यामुळे इट इज नॉट पॉसिबल टू रिमेंबर एव्हरीथिंग. आणि ते 23-24च का, 22-23 का नाही, 24-25 का नाही, त्याच्यामुळे हा प्रश्न आला तर आला, नाही तर नाही आला, असा हा प्रश्न आहे. त्यामुळे हे मात्र मी अर्थसंकल्प बघितल्यानंतर बघितलं तर हे विधान करेक्ट होतं. त्यानंतर 23-24चा सगळा अर्थसंकल्प मी डाउनलोड केला. त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टींवर काय काय तरतुदी केलेल्या आहेत, त्याच्या जवळजवळ 100 पेक्षा जास्त वेगळ्या योजनांवरच्या सगळ्या तरतुदी बघितल्या. पण त्या तरतुदीत कुठेही या मिशनवर किती खर्च करण्यात आलेला आहे, म्हणजे किती खर्च जाहीर करण्यात आलेला आहे, याचा आकडा त्या तेवढ्या 150 सरकारी डॉक्युमेंटमध्ये सुद्धा दिलेला नव्हता. मग बाकी इतर ठिकाणी कुठून तरी शोधाशोध करून कुठेतरी एक रेफरन्स मिळाला आणि त्या रेफरन्समध्ये 410 कोटी रुपयांची तरतूद या मिशनसाठी आहे असं लिहिलेलं होतं आणि यांनी 1000 कोटी रुपयांची तरतूद लिहिलेली आहे. तर त्या रेफरन्सचा जर आपण विचार केला तर 410 कोटी असा उल्लेख असल्यामुळे हे विधान आपल्याला चुकीचं मानलं पाहिजे. अ आणि ब त्याच्यामुळे करेक्ट, त्यामुळे 2 हे उत्तर आपण गृहीत धरूया. भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेश चलन व्यवहार, म्हणजे डॉलर विकत घेणे विकणे याचे व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठीचे अधिकृत व्यासपीठ नाही? आता व्यासपीठ, प्लॅटफॉर्मला डायरेक्ट व्यासपीठ असा फार मोठा शब्द वापरला. मंच नाही, व्यवस्था नाही असं म्हटलं पाहिजे होतं. व्यासपीठ हे काय म्हणतात तर एक साहित्यिक दृष्टिकोनातून वापरला जाणारा शब्द आहे, पण आपला हरकत नाही, आपलं हे ट्रान्सलेशन अशाच पद्धतीचं होतं. प्रश्न काय आहे ते लक्षात घ्या की परकीय चलन, डॉलर्स आणि इतर देशांची चलन यांची खरेदी विक्री आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करायची असेल तर कुठल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमाला अधिकृती शासनाने दिलेली आहे? म्हणजे यांनी कोणाला दिलेली नाही असं विचारलेलं आहे. म्हणजे कोणतं अधिकृत माध्यम नाही आहे परकीय चलनाच्या व्यवहाराचं, इलेक्ट्रॉनिक व्यवहारांचं, असा त्याचा अर्थ आहे. एक मान्यता प्राप्त स्टॉक एक्सचेंज, तर त्या नावातच आहे. हे स्टॉक एक्सचेंज जर मान्यता प्राप्त असेल तर त्याला 100% काय म्हणा की ती परवानगी दिलेली आहे असा त्याचा अर्थ झाला. रिझर्व्ह बँकद्वारे अधिकृत व्यासपीठ, म्हणजे रिझर्व्ह बँकेने जर अधिकृती दिली असेल तर निश्चितच त्याला सुद्धा परकीय चलनाचा व्यवहार करण्याची संमती मिळते. फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ. आता इथे लक्षात येईल तुम्हाला, प्रश्न जर व्यवस्थित कळला असेल तर याचं उत्तर तुम्हाला थोडासा विचार करून सुद्धा समजून येऊ शकेल की कुठलंही ऑनलाईन आपण प्लॅटफॉर्म म्हणूया, कुठलंही म्हणजे याचा अर्थ ज्याला अधिकृती नाही दिलेली आहे, त्याला अधिकार नाही दिलेला असं सुद्धा त्याच्यामध्ये आला, त्याच्यावर निश्चितच असं कोणी नाही तर मग कोणीही अशा प्रकारे काहीतरी वेबसाईट सुरू करून किंवा काहीतरी ऍप्स तयार करून फॉरेन एक्सचेंज, जसं बिटकॉइनच्या माध्यमातून होतो तसं फॉरेन एक्सचेंजचा व्यवहार करतील. तर ते असं कुठल्याही ऑनलाईन याला अशी काही अधिकृती नाही. आणि परकीय चलन व्यवहार करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने प्राधिकृत केलेली कोणतीही बँक, तर बँकेला जर प्राधिकृत आरबीआयनेच केलं असेल तर त्यांना ती संमती प्राप्त होणारच आहे. त्यामुळे प्रश्न जर व्यवस्थित कळला तर कदाचित आपल्याला 100% अंदाज नसला तरी सुद्धा आपण या उत्तरापर्यंत निश्चितपणे येऊ शकतो. नाफेडवर का अचानक प्रश्न विचारला कोणास ठाऊक? सॉरी, नाफेड, नॅशनल ऍग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन. आपल्याला म्हणजे कोऑपरेटिव्ह मार्केटिंग, सहकारी विपणन. आणि कशाचं सहकारी विपणन? तर कृषी वस्तूंचं. तर कृषी वस्तूंच्या सहकारी तत्वावर विपणन म्हणजे मार्केटिंगसाठी विविध प्रकारच्या संस्था स्थानिक पातळीवर काम करतात. या स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या संस्थांचा संघ जिल्हा पातळ्यांवर असतो. जिल्हा पातळ्यांवरच्या कृषी सहकारी विपणन संस्थांचा संघ राज्य पातळीवर असतो, ज्याला महाराष्ट्रात महाफेड म्हणतात. आणि अशा वेगवेगळ्या राज्यांच्या राज्यस्तरीय
ऍग्रिकल्चरल मार्केटिंग फेडरेशनचा अजून वरच्या केंद्र स्तरावर किंवा केंद्र पातळीवर काम करणारा संघ, त्याचं नाव आहे नॅशनल, म्हणून नाफेड हे त्याचं नाव आहे. तर त्याचं काम, त्याचं मुख्य उद्दिष्ट कोणतं, तर कृषी कर्ज वाटप करणं. तर ऍग्रिकल्चरल मार्केटिंग आहे, ती मार्केटिंग आणि कर्ज वाटप करणं या दोन वेगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यामुळे नाफेड कोणालाही कर्ज देत नाही. कर्ज ती देऊ शकते, पण ती आपल्या संस्थांना देऊ शकते, म्हणजे तिच्या मेंबर असलेल्या संस्थांना. पण इथे तसा काही उल्लेख नाही आहे. त्यामुळे कर्ज वाटप करणे, याचा कारण कर्ज वाटप करणे या शब्दाचा अर्थ शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणे असा त्याचा अर्थ होतो. तर कर्ज वाटप करणं हे काही त्यांच्या मुख्य उद्दिष्टाचा भाग नाही, तो फार थोडका भाग आहे, आणि तो सुद्धा आपल्या सभासद संघटनांनाच फक्त कर्ज देणे. ग्रामीण औद्योगिकीकरणाला चालना देणे, तर ही मार्केटिंग आहे. औद्योगिकरणाचा अर्थ झाला की कृषी वस्तू असतील किंवा इतर कुठल्या वस्तूंचं उत्पादन करणे याचा अर्थ झाला त्या ठिकाणी. तर उत्पादनाशी संबंधित ही संस्था काम करत नाही, ही उत्पादित कृषी मालाच्या विपणनासाठी म्हणजे मार्केटिंगसाठी काम करणारी संस्था आहे. त्याच्यामुळे हे पण तिच्या मेन ऑब्जेक्टिव्हचा पार्ट नाही. कृषी मालाचे सहकारी तत्वावर विपणन करणे हे तर त्याच्या नावातच आहे, कृषी मालाचं सहकारी तत्वावर विपणन करणे, त्याच्यामुळे हे क बरोबर झालं. आणि स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे, थोडा विचार केला तर लक्षात येईल की स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे म्हणजे त्याचा अर्थ शेतकऱ्यांना आपल्या मालाचा कमी भाव प्राप्त करून देणे. तर हे काही निश्चित उद्दिष्ट असूच शकत नाही, त्याच्यामुळे हे गेलं. हे याचं काय म्हणतात, कर्ज वाटप करणं हे काही मेन उद्दिष्ट नाही, त्यामुळे राहिलं क. त्यामुळे फक्त क हे आहे. अ आणि क असतं समजा तर एक वेळ आपण ते मान्य केलं असतं, पण अ आणि क असा पर्याय नसल्यामुळे फक्त क हा त्याचं उत्तर यायला पाहिजे. पुढचा प्रश्न 32वा बजेट बद्दलचा आहे आणि एकदम सिंपल प्रश्न आहे. भारतीय अर्थसंकल्पात संदर्भात खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे, म्हणजे अर्थसंकल्पात कुठल्या प्रकारच्या त्रुटींचा समावेश त्या डॉक्युमेंटमध्ये केलेला असतो. त्रुटी तर आपण अभ्यासतो, पण यांच्यापैकी त्या डॉक्युमेंटमध्ये कुठल्या कुठल्या त्रुटी बजेटचा पार्ट म्हणून दिल्या जातात, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज एकूण जमा आणि एकूण खर्च दाखवतो, तर निश्चितच एकूण जमा आणि एकूण खर्चालाच आपण बजेट म्हणतो. दुसरी गोष्ट, जमा खर्च झाल्यानंतर त्यांच्यातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी दाखवल्या जातात का, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तावेज राजकोषीय तूट दाखवतो, म्हणजे फिस्कल डेफिसिट, तर निश्चित फिस्कल डेफिसिटचा आकडा त्यात दिलेला असतो. प्राथमिक तूट प्रायमरी डेफिसिट आणि परिणामकारक महसुली तूट, म्हणजे ऍक्च्युली 4 प्रकारच्या तुटी दाखवलेल्या असतात. महसुली तूट, त्यानंतर ही राजकोषीय तूट, त्यानंतर प्राथमिक तूट आणि महसुली तुटीचा एक खास प्रकार म्हणजे प्रभावी महसुली तूट, किंवा आपण इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट म्हणतो. इथे प्रभावीला फक्त परिणामकारक असा शब्द वापरलाय. तर सगळ्या विधानं या ठिकाणी करेक्ट आहे, त्यामुळे 4 हे उत्तर त्या ठिकाणी आहे. जोडा लावा. आपल्या पुस्तकात एक बॉक्स दिलेला नवीन एडिशन मध्ये, तर तो बॉक्स तुम्ही बघितला असेल, एकदमच सिंपल होता, काहीही कुठेही चूक होण्याची शक्यता नाही. यांच्यापैकी हरित क्रांती म्हणजे अन्नधान्याचं उत्पादन एवढं जरी एकाने बघितलं तरी सुद्धा एकच दिलेला आहे, अला 3, म्हणून एकदमच सिंपल प्रश्न, कुणाचाही चुकलेला असण्याची शक्यता नाही. चुकला असेल तर तुम्ही म्हणतात सिली मिस्टेक होतात, तर ही जर सिली मिस्टेक जर झालेली असेल तर यू आर or you can consider certainly as silly. सोनेरी क्रांती फळांचं उत्पादन, निळी क्रांती मत्स्य उत्पादन आणि पिवळी क्रांती तेलबियांचं उत्पादन, त्यामुळे 3 पर्याय उत्तर झालं. हा घटनेतला प्रश्न आहे आणि बजेटशी संबंधित आहे. तर संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाखाली अर्थसंकल्पाची परिभाषा केली जाते? ऍक्च्युली परिभाषा नाही आहे, नुसतं डेफिनिशन नाही आहे ती, तर अर्थसंकल्प मांडण्याची घटनात्मक जबाबदारी राष्ट्रपतींवर टाकण्यात आलेली ते कलम आहे, कलम 112. आणि हा मात्र प्रश्न आहे की ज्याला जीडीपी आणि जीएनपी एक्झॅक्टली नक्की काय आहे त्यालाच येईल अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. तर स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न समाविष्ट नसतं. बघा, स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच उत्पाद, ज्याला आपण जीडीपी म्हणतो. तर जीडीपी मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न समाविष्ट नसतं आणि सेम वाक्य आहे समाविष्ट असतं. ऍटलिस्ट इथून एक तर लक्षात येते की या दोघांपैकी एकच करेक्ट असण्याची शक्यता आहे, म्हणजे एकतर अ किंवा ब बरोबर असेल, म्हणजे हे किंवा हे असण्याची शक्यता नाही. ऑल राईट, ऑल टुगेदर यू कॅन एलिमिनेट द थर्ड अँड द फोर्थ ऑप्शन. 1 आणि 2 मध्ये उत्तर आहे. तर काय विचारलं बघा, जेव्हा आपण जीडीपीचा विचार करतो
तुम्हाला जीडीपी आणि जीएनपीचा फरक सांगताना एक गोष्ट मी सांगितली बघा, की जीडीपी मध्ये आपण देशांतर्गत प्रदेशात झालेल्या उत्पादनाचा विचार करतो, उत्पन्न भले कोणालाही मिळालेलं असावं, आणि जीएनपीचा विचार करत असताना आपण निवासींना मिळालेलं उत्पन्न बघतो, उत्पादन भले कुठेही झालेलं असावं देशात किंवा देशाच्या बाहेर. तर इथे काय म्हटलं बघा, की जीडीपी मध्ये नागरिकांनी म्हणजे भारताच्या नागरिकांनी परदेशात कमवलेलं उत्पन्न घेतलं जातं का. तर बघा, जीडीपी मध्ये परकीयांनी भारतातून कमवलेलं किंवा भारतीय उत्पादन संस्थांशी संबंधित काहीतरी काम करून कमवलेलं उत्पन्न ते निश्चित घेतलं जातं. पण भारताचे जे नागरिक परदेशात राहत आहेत ते तिथले निवासी असतात, त्यामुळे त्यांनी तिथे कमवलेलं इन्कम हे त्या देशाच्या जीडीपीचा पार्ट असतं, भारताच्या जीडीपी मध्ये ते घेतलं जात नाही. त्यामुळे या ठिकाणी हे विधान करेक्ट येईल, समाविष्ट नसतं, म्हणजे हे विधान करेक्ट येईल की जीडीपी मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न समाविष्ट नसतं. हा, पण इथे जर परकीय शब्द असता तर परकीयांनी देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न जर ते भारतीय कंपनीशी संबंधित काम केल्यामुळे मिळालेलं असेल तर ते निश्चित येतं. पण आपल्याला इथे त्यांनी नागरिकांनी, इंग्लिशमध्ये नॅशनल शब्द वापरलाय, नॅशनल्स आणि सिटीजन्स याच्यामध्ये फार थोडा फरक असतो, त्याच्यामुळे जनरली नॅशनलचं भाषांतर आपण नागरिक म्हणूनही करू शकतो. त्यामुळे नॅशनल्स म्हणजे भारताचे नागरिक जे परदेशात राहत आहेत त्यांनी कमवलेलं इन्कम हे त्यांच्या देशाच्या जीडीपीच्या, म्हणजे ते ज्या देशात राहत आहेत त्या देशाच्या जीडीपीचा पार्ट असल्याचं मानलं जातं, आपल्या देशाच्या नाही. त्यामुळे या ठिकाणचं उत्तर हे 35 हे येणार आहे. तर अशा रीतीने हे सर्व इकॉनॉमिक्सचे प्रश्न होते. 1-2 प्रश्न जर सोडले तर आय एम 100% शुअर की तुम्हाला किमान 13 प्रश्न तरी याच्याबद्दलचे आलेले असायला पाहिजे. बहुतेक सगळे प्रश्न आपल्या पुस्तकात होते, नोट्समध्ये होते, इव्हन आपल्या बॅचेसमध्ये शिकवलेल्या मुलांना सुद्धा ते आलेले असतीलच. तर असा हा कंबाईनचा पेपर होता. आणि सगळ्यात शेवटी आता ज्यांचा कम्फर्टेबली कट ऑफ पेक्षा जास्त स्कोर येतोय त्यांनी एक गोष्ट करा. आता मागच्या वर्षाचा कट ऑफ मला वाटतं 50च्या आसपास होता, मुलींचा काहीतरी 44च्या आसपास होता. ज्यांचा कट ऑफ हा सपोज 52 पेक्षा जास्त आहे किंवा मुलींचा समजा 47-48 पेक्षा जास्त असेल तर त्याने सेफली आपण पास होण्याची शक्यता आहे हे गृहीत धरून पेपरवर फारसं अनालिसिस आणि फारसं चर्चा करण्यात वेळ न घालवता मात्र तुम्ही मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे. आणि ह्या मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी एक आपण मेंटरशिप रिलेटेड बॅच आता आपण सुरू करणार आहोत की जी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारची असेल आणि ती सगळ्यांना खुली असेल आणि सगळ्यांसाठी ती मोफत फ्री अशा प्रकारे आपल्याला हा प्रोग्राम एक राबवायचा आहे. फक्त एकच रिक्वायरमेंट आहे की जे मुलं सिरियसली अभ्यास करतायत किंवा सिरियसली अभ्यास करत आलेले आहेत किंवा करायचा आहे अशाच मुलांसाठी ही बॅच अपेक्षित आहे, कारण बॅच जरा थोडीशी रिगरस असण्याची शक्यता आहे. या बॅचमध्ये तुम्हाला डेली टार्गेट्स आणि डेली जे काही तुमची पीवायक्यू सॉल्व्ह करण्याची जी प्रॅक्टिस असेल ती प्रॅक्टिस करून घेण्याशी संबंधित आहे. तुमची मेन्स होईपर्यंत हा प्रोग्राम चालू राहील. दिलेला पोर्शन तुम्हाला कंप्लीट करायचा आहे आणि त्याच्याशी संबंधित प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. तर साधारणतः जवळजवळ मला वाटतं 2-3 हजार प्रश्न तुमचे एवढ्या सगळ्या किती 5000 प्रश्न, जवळजवळ 5000 प्रश्न तुमचे एवढ्या सगळ्या कालावधीमध्ये सॉल्व्ह होतील. आणि पीवायक्यूज नाही म्हणत मी, 5000 हे आपण वेगळे तयार केलेले प्रश्न तुमचे डेली टार्गेट्स आणि डेली प्रॅक्टिसच्या आधारावर सॉल्व्ह करून घेतले जातील. तर सर्वांनी ह्या प्रोग्राममध्ये तुम्ही सहभागी व्हा आणि फक्त 9 दिवस अशा पद्धतीने नाही तर पूर्णपणे जर समजा तुम्ही हा कंप्लीट केला तर निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होईल. असंही तुम्हाला काहीतरी प्लॅनिंग करावी लागतेच, म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्यासाठी तुमच्या अभ्यासाची प्लॅनिंग करावी लागतेच. तर ही प्लॅनिंग जर तुम्हाला रेडीमेड उपलब्ध होणार असेल आणि एका निश्चित कट टू कट अशा प्रकारच्या सिलेबसच्या माध्यमातून असेल तर तुमची थोडीशी डोकेदुखी म्हणूया की त्यासाठी लागणारा वेळ तुमचा कमी होईल आणि निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल. तर ही या तुमच्या कंबाईनच्या ग्रुप बीच्या मुख्य परीक्षेसाठी 10 फेब्रुवारी पासून ही बॅच सुरू करायची आपल्याला. आरंभ बॅच 1.0 असं आपण त्याला नाव दिलेलं आहे. 90 दिवसात मुख्य परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रमाची परिपूर्ण तयारी करून घेण्यासाठी ही एक मेंटरशिपची अशा प्रकारची बॅच आहे. सो आय विश की तुम्ही लवकरात लवकर याच्यासाठी तुम्ही म्हणजे आज किती समजा 2 तारीख आणि 10 तारखेला मधल्या 7-8 दिवसामध्ये बाकीचं सगळं
जे काय असेल ते सगळी ऍक्टिव्हिटी तुमची पूर्ण करून घ्या. as I said earlier की फार काही वेळ घालू नका पेपरच्या अनालिसिसवर. कम्फर्टेबली मागच्या कट ऑफ पेक्षा साधारणतः 2 ते 3 जास्त जाईल कट ऑफ, 2-3 मार्कांचा असं आपण सध्या गृहीत धरूया. अजून मुलांच्या सगळ्यांचे फीडबॅक आल्यानंतर जास्त अंदाज येऊ शकेल आपल्याला, पण टेम्पररी काही झालं तरी अल्टिमेटली किती पेपर सोपा निघाला तरी व्हायच्या चुका त्या होतातच. कधी आकडा आठवत नाही, कुठे काही होतंय, किंवा कधी काही सिंपल प्रश्न असतात पण प्रश्न न कळल्यामुळे आपण उत्तर चुकतो. तर अशा गोष्टी आहेतच. त्याच्यामुळे कट ऑफ मध्ये एकदम रॅडिकल मोठा चेंज होईल अशी काही शक्यता नाहीये. त्यामुळे टेम्पररीली आपण साधारणतः मागच्या कट ऑफ पेक्षा +3 वाटल्यास आपण गृहीत धरूया. तुम्ही त्या दरम्यान असाल तर सर्टनली तुम्ही ह्या मेंटरशिप प्रोग्रामला जॉईन व्हायला काही हरकत नाही. सो आय विश यू व्हेरी व्हेरी बेस्ट ऑफ लक and start your preparation as early as possible. Thank you.